नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 17 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट MCQला जो तुमचा ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे त्यासाठी मी आपला आभारी आहे। पोस्टल डिलिव्हरीसाठीचा नंबर आहे 8446430119। पुस्तक ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे, फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे। त्याच्यानंतर के सागर ऑनलाईनवर पुस्तक उपलब्ध आहे। म्हणजे तुमच्यासाठी ऑप्शन्स जे आहेत ते भरपूर आहेत। कार्ट 91वर पुस्तक अवेलेबल आहे। फक्त याच्यात एकच गोष्ट आहे की पोस्टल डिलिव्हरीमध्ये कसं आहे की हे सगळे जे काही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, कार्ट 91, के सागर आणि पोस्टल डिलिव्हरी याच्यामध्ये थर्ड पार्टी नसल्यामुळे त्याच्यामध्ये किमतीत तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडतो। spotlightwritingforum@gmail.com यामध्ये इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेल आयडीवर मेल करून डेली आन्सर रायटिंग, विकली GS, SA, MPSC करता मराठी, इंग्रजी, निबंध या मॉड्यूल्समध्ये तुम्ही इनरोल करू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे आपली तर ती लसीकरणासंबंधीची आहे। लसीकरणाबद्दल वेगवेगळ्या मतमतांतर आपल्याला दिसत आहेत। नॉर्वेमध्ये आहे ना, काही लोकांची डेथही झालेली आहे लस घेतल्यानंतर। तर भारतामध्ये 16 जानेवारीपासून म्हणजे कालपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि भारतामधले मनीष कुमार हे दिल्लीच्या एम्स रुग्णालयातले स्वच्छता कर्मचारी आहेत आणि ते लस टोचून घेणारे पहिले करोना योद्धे ठरले आहेत। MCQ करता महत्त्वाचं आहे, मनीष कुमार है ना, दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी ते पहिले करोना योद्धे ठरलेले आहेत ज्यांनी लस घेतलेली आहे आणि त्यांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस जी आहे त्याची मात्रा देण्यात आली। आणि कालच आपण बघितलं होतं की ही मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी किती आहे, त्याच्यावर आज आपले प्रश्न आहेत, त्याची उत्तर तुम्ही द्याल। तर हे एक MCQसाठी लक्षात ठेवा। मनीष कुमार है ना, पहिले करोना योद्धे लस घेणारे। आता नॉर्वेमध्ये लस घेतल्यानंतर जवळपास 23 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। मग आता तिच्यामध्ये नॉर्वेमध्ये ही बाब त्यांनी क्लिअर केली की जे वृद्ध आहेत किंवा गंभीर आजारी आहेत अशा व्यक्तींनी लस घेऊ नये। ऑब्व्हियसली ज्यांचं वय खूप जास्त आहे त्यांनी लस घेण्यात खूप काही पॉईंट नाही आहे, असंही नॉर्वेने क्लिअर केलेलं आहे। आता हिच्यामध्ये एक बेसिक गोष्ट आहे की वृद्ध किंवा दुर्धर आजार ज्या लोकांना आहेत त्यांच्यासाठी ही लस प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते आणि हे बऱ्याच ठिकाणी याच्या वेगवेगळ्या न्यूज आहेत। युरोपमधला जो सुरक्षा अहवाल आहे तो आता जानेवारीच्या एंडला येईल, तो आल्यानंतर आपण बघूयात। सो एकंदरीतच एकीकडं असंही मानणारी लोक आहेत की आता लस घेण्यात काही पॉईंट नाही आहे, आता बऱ्यापैकी हे कमी होत जात आहे। लसीच्या बाबतीमध्ये खूप प्रॉपर रिझल्ट जे आहेत ते समोर आल्याशिवाय ते घ्यायला नको। बऱ्याचशा डॉक्टरांनी सुद्धा लस घेण्यास नकार दिलेला आहे ना। म्हणजे हा तुम्ही जर बघितलं असेल, ओडिसामध्ये एका दिवसासाठी लसीकरण थांबवण्यात आलेलं आहे। डॉक्टर पण बऱ्यापैकी आहेत की ज्यांनी लसीला नकार दिलेला आहे। ओके, सो बघू येत्या काळामध्ये गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतात। त्याच्यानंतर आपण व्हॉट्सॲपची पॉलिसी बघितली होती आणि व्हॉट्सॲपच्या पॉलिसीमुळे काय झालं होतं की जे काही युजर्स आहेत, आता भारतासारख्या देशामध्ये है ना जवळपास सगळेच व्हॉट्सअप विश्वविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि ह्या सर्व याच्यामध्ये की नवीन प्रायव्हसी धोरणाची जी काही अंमलबजावणी 8 फेब्रुवारीपासून होणार होती, आता ती 8 फेब्रुवारीपासून होणार नाही आहे आणि त्याच्यासाठी अजून त्यांनी मग स्पेस घेतलेला आहे की एकंदरीतच व्हॉट्सॲपने थोडीशी माघार पण घेतलेली आहे याच्यामध्ये। आता याच्यात काय होतं ना की 8 फेब्रुवारीपासून तुम्हाला म्हणजे तुमच्यावर हे कंपल्शन होतं, जर तुम्हाला व्हॉट्सअप वापरायचं असेल तर कंपनीचे जे काही अटी आणि शर्ती आहेत तर त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील आणि त्या अटी शर्तीनुसार व्हॉट्सअप आपल्या ज्या काही त्याच्या फॅमिली कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर म्हणजेच फेसबुकबरोबर युजरचा डेटा शेअर करू शकत होतं आणि फक्त फेसबुक नाही तर त्याच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत है ना, ज्याच्याशी ते अटॅच आहे की ज्याला फॅमिली कंपनीज म्हटलं गेलं, तर त्या फॅमिली कंपनीजबरोबर ते आपला डेटा शेअर करू शकत होते। आणि मग तिथं मुद्दा जो उभा राहतो तो राईट टू प्रायव्हसीचा राहतो है ना। आर्टिकल 21 जे आहे खाजगीपणाचा अधिकार, सो प्रायव्हसीचा हा इश्यू होता आणि याच्यावर बऱ्याच लोकांनी मग प्रश्नचिन्ह पण उभं केलं होतं। सो हा एक मेजर इश्यू होता। आता याच्यामध्ये जे आहे की 8 फेब्रुवारीपासून कुणाचंही अकाउंट बंद होणार नाही आहे, कारण 8 फेब्रुवारीपासून ही पॉलिसी येणार होती आणि आता ही 3 महिन्यांनी पोस्टपोन झालेली आहे। म्हणजे
90 डेजनी हे पोस्टपोन झालं आहे. ओके, 90 डेज पोस्टपोन झालं आहे. फक्त कंपनीने हे माघार घेतली म्हणजे काय की ते 3 महिने पुढं टाकलं आहे, तिच्यातून अजून काही मार्ग निघू शकतो. आता याच्यात दुसरा जो मुद्दा आहे की व्हॉट्सअपने काय म्हटलं होतं की हे नवीन धोरण जे आहे ते फक्त व्यावसायिक चॅटला लागू असेल. आणि त्याच्यामुळं काय आहे की व्यावसायिक चॅटला जर ते लागू असेल तर व्यापारी वर्गाने याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे व्यापारी वर्ग जो आहे तो आता कोर्टात गेलेला आहे. ट्रेडर्स बॉडी मूव टू सुप्रीम कोर्ट, है ना. सो व्हॉट्सअपची नवी पॉलिसी आहे त्याच्या अगेन्स्ट कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स जे आहे, द कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. आणि त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंटनी जे काही व्हॉट्सअपसारख्या एंटायटीज आहेत त्यांना अलाउ तर केलं, युनियन ऑफ इंडियानी परमिशन दिली टू रन व्हॉट्सअप इन इंडिया, बट फेल टू प्ले द रोल ऑफ गार्डियन टू प्रोटेक्ट द फंडामेंटल राईट्स ऑफ सिटीजन. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला परमिशन देता परंतु स्वतःच्या नागरिकांचे मूलभूत अधिकार तुम्हाला संरक्षित करता येत नाहीत, असा ठपका गव्हर्नमेंटवर ठेवलेला आहे या केसमध्ये. आणि याच्यामध्ये जे आहे की व्हॉट्सअप कुठल्याही एनी एंटायटी इन्क्लुडिंग फेसबुक ऑर इट्स अदर फॅमिली कंपनीज त्याला डेटा देऊ शकतं. मग आता याच्यावर कोर्ट काय म्हणतं तेही बघूयात. सो बेसिक आहे की आता मुद्दा जो आहे तो डायरेक्ट फंडामेंटल राईट्स आर्टिकल 21वर गेलेला आहे आणि तिच्यामध्ये जे काही प्रायव्हसी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघू येत्या काळात गोष्टी काय होतात. तसंही 8 फेब्रुवारीला जे लागू होणार होतं त्याच्यासाठी 90 दिवसाचा कालावधी आता कंपनीने स्वतः घेतलेला आहे. याच्यानंतर खूप महत्त्वाचं हे आर्टिकल आहे, ट्रान्स फॅटवर हे आर्टिकल आहे. ओके, ट्रान्स फॅट आणि त्याचं जे काही ग्लोबल इलिमिनेशन आहे की ट्रान्स फॅट जे आहेत ते हळूहळू इलिमिनेट करत जायचे. तर 29 डिसेंबर 2020 रोजी फूड सेफ्टी सिक्युरिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे FSSAI, तर त्यांनी जे काही ट्रान्स फॅटी ॲसिड आहेत ऑइल आणि फॅटमधले तर ते कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्यासाठीचं टार्गेट जे होतं ते 3% 2021पर्यंत त्याला कमी करायचं आणि 2% 2022पर्यंत कमी करायचं. तर हा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटीने घेतलेला निर्णय आहे. MCQ करता हे खूप महत्त्वाचं आहे की 3% 2021पर्यंत, 2% 2022पर्यंत. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये काय राहील की ऑइल आणि फॅटच्या बाबतीमध्ये फक्त 3% आणि 2%च ट्रान्स फॅटी ॲसिड जे असतील ते अलाउड असतील बाय 2021 अँड 22. आता याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा होता की 2023पर्यंत WHOने ग्लोबल इल्युमिनेशन जे काही आहे इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे काय असतात औद्योगिक प्रोडक्ट्स तिच्यामधून ट्रान्स फॅटी ॲसिड्स 2023पर्यंत इलिमिनेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो WHO ट्रान्स फॅटी ॲसिड इलिमिनेट करण्याचं टार्गेट आहे 2023. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक मुद्दा जो येतो की नेमकं ट्रान्स फॅटी ॲसिड असतं काय. ट्रान्स फॅटी ॲसिड काय प्रकरण आहे की एवढं त्याच्यावर तुम्ही म्हणताय की ते बॅन केलं पाहिजे, ते कमी केलं पाहिजे, हो ना, ऑइल आणि फॅट्समध्ये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे सर्व काही ऑइल आणि हे आहे म्हणजे नॅचरल फॅट्स आहे म्हणजे सगळेच नॅचरल नैसर्गिकरित्या जे काही नॅचरल फॅट्स आहेत किंवा ऑइल आहे तर हे कशापासून बनलेलं असतं तर मोनो अनसॅच्युरेटेड किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्सपासून बनलेलं असतं बघा. आयदर मोनो ऑर पॉली अनसॅच्युरेटेड. आणि याच्यामध्ये दुसरं जे असतं ते दुसरं असतं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे FTA येतं. सो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स पण याच्यामध्ये असतात, पण याच्यातलं हेल्थी जे असतं ते हे मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड ॲसिड्स असतात. तर हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे फॅटी ॲसिड्स आहेत FTA जे आपल्याला बॅन करायचं आहे ते सॅच्युरेटेड असतात. ओके, सो ते एक महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट होते की याच्यामुळे काय होतं, हायपर टेन्शन होतं, आर्टरीजमध्ये क्लॉग्स येतात, हार्ट अटॅक येऊ शकतो, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होऊ शकतात. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये जो मुद्दा आहे की एकंदरच
हायड्रोजन आणि लिक्विड व्हेजिटेबल्स याच्यामुळे मग हे तयार होतं. आणि आता आपल्याला कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आणि त्या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवायच्या असतील तर त्याच्याकरता याचं जे प्रमाण आहे ते कमी करणं गरजेचं आहे. मग भारताने याच्याकरता काय केलेलं आहे, तर भारताने जसं WHO 2023चं टार्गेट आहे फॅटी ॲसिड्स जे काय ट्रान्स फॅटी ॲसिड पूर्णपणे इलिमिनेट करायचं, तसं भारताने हे 2022पर्यंत कमी करत येण्याचा मुद्दा हे केलेला आहे. आता याच्यामध्ये मुद्दा भारतातल्या बाबतीत सिव्हिल सोसायटीचा आहे. सिव्हिल सोसायटीचं असं म्हणणं आहे की भारताने फक्त ऑइल आणि फॅट्समधलंच जे ट्रान्स फॅटी ॲसिड आहे ते कमी न करता सर्व फूडमधलं केलं पाहिजे. भारतातली जी मागणी आहे इन ऑल फूड, सर्व फूडमध्येच हे कमी करण्याचं प्रमाण तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. 3% 2021पर्यंत, 2% 2022पर्यंत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की एवढं कन्सर्न काय आहे ना आपल्याला की कार्डिओव्हास्क्युलर डिसीज जे काही आहेत, हृदयासंबंधीचे जे काही विकार आहेत, त्याच्यामुळे दरवर्षी जगामध्ये जर तुम्ही विचार केला तर 1.8 करोड लोकांचा मृत्यू याच्याने होतो. 1.8 CR लोक कार्डिओव्हास्क्युलर डिसीजनी दरवर्षी मरतात. ओके. आणि त्याच्यामुळे फूडमध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड कमी असणं हे गरजेचं आहे, म्हणजे ती काळाची गरज आहे. ओके. दुसरं महत्त्वाचं आहे की हिच्यामध्ये टिपिकल म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजने मरणारे लोक 1.8 करोड आहे, पण फक्त ट्रान्स फॅटी ॲसिडचा जर तुम्ही विचार केला तर ट्रान्स फॅटी ॲसिडनी मरणाऱ्या लोकांचं जे प्रमाण आहे ग्लोबली ते जवळपास 5 लाख आहे. आणि हा जो डेटा आहे हा सगळा WHOचा डेटा आहे, त्यामुळे हा डेटा महत्त्वाचा आहे. ओके. सो भारतामध्ये जर तुम्ही विचार केला की दरवर्षी ट्रान्स फॅटी ॲसिडमुळं किती लोकांची डेथ होते, तर भारतामध्ये 77,000 लोकांची डेथ होते. आणि हे फूड सेफ्टी स्टँडर्ड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे FSSAI त्यांनी सांगितलेलं आहे की 77,000 लोकांचा मृत्यू दरवर्षी भारतात होतो. आणि मग त्याच्यामुळे हे जे ट्रान्स फॅटी ॲसिड आहेत तर हे 1980च्या दशकामध्ये 1980sमध्ये जो देश होता, ज्या देशाने हे ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहे तर ते कम्प्लिटली इलिमिनेट करण्याचा निर्णय घेतला होता, तर तो देश आहे डेन्मार्क. तर MCQ करता हेही लक्षात ठेवा, डेन्मार्कने ट्रान्स फॅटी ॲसिड जे होते तर ते 1980च्या दशकामध्ये इलिमिनेट केलं सगळं. आणि हा पहिला देश ठरला. ओके. की सॉरी नॉट 1980s, 2003मध्ये. ओके. 2003मध्ये. आणि नंतर 2008मध्ये याच्यात 2 देश ॲड झाले. 2 देश कुठले होते, एक होतं चिली आणि दुसरं होतं स्वित्झर्लंड. ओके. चिली आणि स्वित्झर्लंड हे 2 देश यांनी पण ते इलिमिनेट केलं, कम्प्लिटली वॉशआउट करून टाकले. सो डेन्मार्क MCQ करता तुम्ही लक्षात ठेवा की पहिला देश 2003मध्ये ज्यांनी ट्रान्स फॅटी ॲसिड कम्प्लिटली वॉशआउट केलं फूड आयटम्समधून. सो ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहे त्याच्या बाबतीत लक्षात ठेवा ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, त्याच्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होतात. भारताने जे टार्गेट ठेवलेलं आहे तर 2021पर्यंत ऑइल आणि फॅट्समधलं त्याचं प्रमाण 3% कमी करत आणायचं आणि 2022मध्ये 2% कमी करत आणायचं. 2% कमी करत आणायचं, 2% 2%. आणि 2023मध्ये ग्लोबली त्याला इलिमिनेट करण्याचं टार्गेट WHOने ठेवलेलं आहे. फक्त भारताच्या बाबतीत मागणी अशी आहे की तुम्ही फक्त ऑइल आणि फॅट्समधलं कमी न करता सर्व फूड आयटम्समधलं हे कमी केलं पाहिजे. भारतात जवळपास दरवर्षी या ट्रान्स फॅटी ॲसिडमुळं 77,000 लोक मरण पावतात, जगात 5 लाख लोक मरण पावतात. पहिला जो देश आहे तो डेन्मार्क आहे. तर त्या काही गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता स्थलांतरित पक्षी आहेत, त्यांचा फोटो खूप काही प्रॉपर नाही, पण हा पक्ष्यांचा थवा इथं आहे. आणि हा जो पक्षी आहे तर तो सीगल पक्षी आहे. तर सीगल पक्षी हे थव्यामध्ये असतात आणि 4,000 किलोमीटर एवढा प्रवास करून सीगल आलेला आहे कोकणामध्ये. सो त्यांचे जे थवे असतात की हिच्यामध्ये काही जोड्या असतात किंवा जवळपास 2,000 पक्षी असू शकतात थव्यांमध्ये. सीगल जो आहे तो थव्यात राहणारा पक्षी आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हरिके वेटलँड जी आहे MCQ करता लक्षात ठेवा. हरिके वेटलँड जी आहे पंजाबमध्ये आहे MCQ करता. आणि हरिके वेटलँडमध्येही मोठ्या प्रमाणावर जे आहे आता हे जे पक्षी आहेत तर या पक्ष्याचं जे नाव आहे हा पण एक मायग्रेटरी बर्ड आहे, त्याचं नाव आहे कॉमन पोचट. ओके. सो कॉमन पोचट नावाचा हा पक्षी हा आलेला आहे आता हरिके वेटलँडला. आता हरिके वेटलँड हे फेमस आहे बघा मायग्रेटरी बर्डसाठी. आणि इथं फक्त हा एक पक्षी नाही तर इथं बरेच पक्षी येतात, जसं तुम्ही बघू शकता की युरॅशियन कोट आहे,
ग्रे लॅग गूस आहे, बार हेडेड गूस आहे, गॅडवॉल आहे, नॉर्थन स्लोवर आहे. तर हे प्रॉमिनंट आहेत. ओके, हे सोडून तुम्हाला बाकी मग तिथं कॉमन पोचड जो आहे, आता तुम्हाला फोटो दाखवला, स्पॉट बिल्डक आहे, लिटिल कॉर्मरंट आहे, त्याच्यानंतर पाईड ॲहोसेट आहे, ग्रेट कॉर्मरंट आहे. तर हे बरेचसे वेगवेगळे हे आहेत तिथं की जे पक्षी येत असतात, पण दिवसेंदिवस त्याचं प्रमाणही कमी होतं आहे. तर तोही एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर कुका मुवमेंट. आता कुका मुवमेंट किंवा नामधारी कुका जे आहे त्याचं मटेरियल डे 1872मध्ये 66 शीख जे काही कुका होते त्यांना एक्झिक्यूट केलं होतं ब्रिटिशांनी. तोफेने उडवलं होतं, शिक्षा दिली होती. तर कुका मुवमेंट जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि कुका मुवमेंटच्या बाबतीत हे पंजाब गव्हर्नमेंटची ॲड आहे आणि हे त्यांचं स्मारक आहे बघा कुका लोकांच्या स्मरणामध्ये. आता कुका मुवमेंटच्या बाबतीमध्ये जर काही बेसिक गोष्टी बघायच्या झाल्या तर कुका मुवमेंटचे जे काही फाउंडर आहेत त्यांचं नाव आहे भगत जवाहर मल. फाउंडर ऑफ कुका मुवमेंट भगत जवाहर मल. ओके, आता भगत जवाहर मल हे फाउंडर होते, परंतु ॲक्च्युअल जे कुका मुवमेंट तुम्ही बघता 1857मध्ये, तर ते यांचे शिष्य जे होते सद्गुरू रामसिंह त्यांच्या नेतृत्वाखाली ही झाली होती. सद्गुरू रामसिंह. ओके, आणि 1872मध्ये मग नंतर आता काही ठिकाणी बघा इथं 66 दिलं आहे पंजाब गव्हर्नमेंटने, पण पुस्तकामध्ये जवळपास आहे 65 एवढा आकडा. थोडंफार प्लस मायनस असतं ही हिस्ट्रीमध्ये आकड्यांच्या बाबतीमध्ये. तर तेवढ्या लोकांना एक्झिक्यूट केलं गेलं होतं ब्रिटिशर्सद्वारे आणि रामसिंह यांना पकडून रंगूनला पाठवण्यात आलं होतं जेलमध्ये. ओके, नंतर रामसिंह यांची डेट 1885मध्ये झाली आणि त्या याच्यामध्ये कुका मुवमेंट जे आहे मग नंतर त्याचा जो काही प्रभाव होता तो कमी कमी होत गेला. कुका मुवमेंटला नंतरच्या काळात पण त्याचे ऑफशूट्स आहेत की जे सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट असेल किंवा नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल त्याच्याशीही जोडलं जातं. कुका आणि नामधारी ह्या दोन गोष्टी याच्यामुळे चर्चेत आहेत आणि त्याच्यामुळे आपण मग त्या दोघी गोष्टी बघूयात हिस्ट्रीचं जे काही रेफरन्सेस आहेत. 2014मध्ये कुका आंदोलनावर है ना हे 5 रुपयाचं तिकीट काढण्यात आलं होतं बघा. कुका आंदोलन, इंडियन पोस्ट, आणि इथं हे पण दिलेलं बघा, हे फाशी दिलेली आहे ना तिच्यातल्या लोकांना. सो हे जे कुका मुवमेंट आहे है ना, आणि हिच्यावर हे आहे बघा की तोफेनी ही लोक उडवण्यात आली होती. तुमच्या समोर जे आहे सगळं प्रकरण 1872चं, तर ते समोर दिसतंय की ही तोफ आहे, हा ब्रिटिश सैनिक जो आहे, आणि हे समोर आहेत बघा एक्झिक्यूट होण्यासाठी तयार. सो बेसिकली 2014मध्ये हे पोस्टाचं तिकीट पण यांच्यावर आलं होतं. त्याच्यानंतर DGCA, तर ओरवाकल एअरपोर्ट जे आहे कुर्नूलजवळ, तर त्या ओरवाकल एअरपोर्टला आंध्र प्रदेशमध्ये DGCAने अप्रुव्हल दिलेलं आहे, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. आता हे DGCA प्रकरण काय आहे, तर DGCA ही जी बॉडी आहे ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे बघा. DGCA काय आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. मग ही स्टॅट्युटरी बॉडी कुठल्या कायद्यानुसार आली, तर तो कायदा किंवा ते जे बिल आहे ते म्हणजे एअरक्राफ्ट अमेंडमेंट बिल. एअरक्राफ्ट अमेंडमेंट बिल 2020. आणि याचं जे काम आहे की एकंदरच सगळं काही मॅनेजमेंट असेल है ना इन केस ऑफ एअरपोर्ट आणि त्या सगळ्या गोष्टी. सो स्टॅट्युटरी एअरक्राफ्ट अमेंडमेंट बिल 2020 DGCA तिच्यातून जन्माला आलेला आहे बा. ओके, तर हे लक्षात ठेवा आणि ते परमिशन देतात सगळ्या याला. आता चिपको मुवमेंट तुमच्यासमोर हे पुस्तक आहे, ब्लर आहे थोडं, तर हे नवीन पुस्तक आलेलं आहे, द चिपको मुवमेंट अ पीपल्स हिस्ट्री. पुस्तकाचं नाव आहे अ चिपको मुवमेंट अ पीपल्स हिस्ट्री. हा द इंडियन एक्सप्रेसचा आजचा रेफरन्स आहे बघा. शेखर पाठक यांचं हे पुस्तक आहे. आता सिम्पली चिपको मुवमेंट जे आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे. एकंदरीतच चिपको मुवमेंटचे जे इम्पॅक्ट आहे ते भारतात आणि भारताच्या बाहेरही आपल्याला दिसतात. आणि चिपको मुवमेंट हा एक म्हणजे टर्निंग पॉईंट आहे हिस्ट्रीचा एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये. सो चिपको मुवमेंटवर येत्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कालचे जे प्रश्न होते ते बघूयात. महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2021पर्यंत थोर व्यक्ती व राष्ट्रपुरुषांच्या यादीत किती व्यक्तींचा समावेश केलेला आहे, तर टोटल 41 झालेले आहेत. आता 14 जानेवारी रोजी माजी सैनिक दिन असतो, बरोबर आहे. 17मध्ये पहिला माजी सैनिक दिन साजरा झाला होता, हेही बरोबर आहे. भारताच्या सैन्य दलातले प्रथम कमांडर फील्ड मार्शल KM करियप्पा 14 जानेवारीला सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या लष्करी सेवेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस माजी सैनिक दिवस म्हणून साजरा केला जातो. सो हेही बरोबर आहे. सो अ ब क हे योग्य आहे. 15 जानेवारी 2021 रोजी कितवा लष्करी दिवस साजरा करण्यात आला होता? तर 15 जानेवारी 2021ला 73वा लष्करी दिवस साजरा झाला. म्हणजे 14 जानेवारी जे आहे ते माजी सैनिक दिन आणि 15 जानेवारी लष्करी दिवस. आस्मी काय आहे? तर आस्मी जे आहे ते पिस्तूल आहे. मायक्रोकॉप्टर काय आहे? तर तो ड्रोन आहे. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. असे सिंपल प्रश्न जे आहे ते UPSC प्रिलिम्सला बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत. जगातील सर्वात जुने गुहेतलं चित्र कोणत्या देशात सापडलं आहे? तर ते इंडोनेशियामध्ये सापडलेलं आहे. एक वराह किंवा डुक्कर जे आहे त्याचं चित्र आहे ते तिथं. हा 7वा प्रश्न आहे बघा. रोहिणी गोडबोले यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना जाहीर झाला. बरोबर आहे. भारत सरकारने 2019मध्ये पद्मश्री दिलं होतं. ही बरोबर आहे. लीलावतीज डॉटर्स या पुस्तकाचं संपादन सहलेखन केलं आहे. बरोबर आहे. भौतिक शास्त्रज्ञ असून भारतीय विज्ञान संस्थेत संशोधक आहेत. सर्व स्टेटमेंट अ ब क ड हे त्यांच्याबद्दलचे बरोबर आहेत. आजचे प्रश्न घ्या. करोना लसीच्या मात्रांमध्ये किती दिवसाचा अंतर आवश्यक आहे? 30 दिवस, 28 दिवस, 15 दिवस, 7 दिवस. करोना लसीची दुसरी मात्रा घेतल्यावर किती दिवसांनी शरीरात प्रतिपिंडे तयार होतात? 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे. तिसरा प्रश्न. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं बांधकाम किती दिवस विलंबाने सुरू झालं? 30 दिवस, 35 दिवस, 60 दिवस, 40 दिवस. आय केम अपॉन अ लाईट हाऊस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? मनोज दानी, आदित्य जाल दारुखानवाला, शंतनू नायडू, शशी थरूर. राम मंदिराचे पहिले देणगीदार खालीलपैकी कोण ठरले आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओम बिर्ला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सुरेंद्र बहादूर सिंह. कलरव हा पहिला पक्षी उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याने साजरा केला? केरळ, गुजरात, ओडिसा, बिहार. याची उत्तरं जी आहेत ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.